आदित्य ठाकरे संजय राऊत पूर परिस्थितीचा दौरा करणार आहेत आणि मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पाऊस जोरदार कोसळतोय, त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत। नांदेडमधील पूर परिस्थितीची सुद्धा आदित्य ठाकरे हे जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती। बातमी आपण पाहतोय, मराठवाड्यामधून अनेक बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पिकांचं नुकसान झालंय। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा आता मराठवाड्याचा दौरा करणार आहेत, पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, पाहणी करणार आहेत। हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आणि त्यानुसार नद्या नाले सगळे दुथडी भरून वाहत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांचं आर्थिक मोठं नुकसान झालंय, शेतकरी हातबल झालाय। मात्र त्यासाठी पंचनामे कधी करणार असे सवाल सुद्धा आता शेतकरी उपस्थित करतोय। त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हा दौरा। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण पाहतोय हवामान विभागाने जो जारी केला होता अंदाज, त्यानुसार मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय, शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची आहे आणि त्यात आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचा हा दौरा। नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं असेल गेल्या 2 दिवसापासून मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर काल परभणीत देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती पाहायला मिळाली। या अनुषंगाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीचा जो पूर्णपणे अतिवृष्टी सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे हे उद्या नांदेड असेल, पैठण असेल, संभाजीनगर असेल इकडे पाहणी दौरा करणार आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत देखील उपस्थित असणार आहेत आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे हे देखील या दौऱ्याला उपस्थित असणार आहे। खरं तर हा दौरा मुंबईतून नांदेडवरून कळमुनुरी, त्याच्यानंतर पाथरी आणि त्याच्यानंतर बदनापूर आणि शेवट संभाजीनगर पैठण इथे होणारा हा एक दिवसीय दौरा असला तरी या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं कशा प्रकारे नुकसान झालंय, किती नुकसान झालंय, हे सरकार कशा प्रकारे दुर्लक्ष करतंय शेतकऱ्यांकडे, हे या दौऱ्यात पाहणी करणार आहे। त्याचबरोबर जी पूर परिस्थिती आहे, म्हणजे ज्या ज्या पुलांवरून पाणी जात आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी घुसलंय तिकडे थेट जाऊन सर्व नेते भेट देणार आहेत। नक्कीच चेतन, तर आता शेतकऱ्यांसाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत काय करतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।